शांतिनगर के तसादुम में शामिल अफराद के खिलाफ पुलिस ने शिकंजा कसना शुरू कर दिया है। इतवारा पुलिस ने इस मामले में 35 लोगों के खिलाफ मुकदमा दर्ज कर दिए हैं, जबकि 7 को गिरफ्तार कर लिया गया है। बाकी मुलजिमीन की तलाश तेजी से की जा रही है। वाज़ेह है कि शांतिनगर में शराब के कारोबारियों में कई दिन से झड़पें चल रही थी, जिसमें कई लोग जख्मी हो चुके हैं। 6 जुलाई को शराब के 2 कारोबारी ग्रुपों में जबरदस्त तसादुम में एक शख्स शदीद जख्मी हो गया था, जिसके बाद पुलिस ने भारी जमीयत को इलाके में तैनात कर दिया था। इतवारा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पैलवान टी हाऊस व शांतिनगर या ठिकाणी एक जखमी इसम पडला असा आम्हाला आमच्या बंदोबस्ताच्या असल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले। त्या ठिकाणी आम्ही गेलो असता शांतिनगरमधील महिला, मुले, पुरुष रस्त्यावर आले होते आणि त्या जखमीसाठी आम्ही त्यांना घेऊन जाणार होतो। आता आम्हाला घेऊन जाऊ नका, ॲम्ब्युलन्स बोलवा असे सांगत होते। तरी आम्ही प्रयत्न करून माझ्या स्वतःच्या डीबी मोबाईलमध्ये जखमीला घेऊन शासकीय रुग्णालय इथं ॲडमिट केलं। त्याच्यानंतर तिथं जो मॉब होता त्यांना आम्ही शांततेचं आवाहन केलं। कोणत्याही प्रकारे या ठिकाणी दगडफेक करू नये किंवा रस्त्यावर थांबू नये अशी त्यांना आम्ही आवाहन केलं। त्याप्रमाणे ते त्या ठिकाणी निघून गेले। जो जखमी इसम आहे अजय कांबळे फिर्यादी आहे, त्याचा भाऊ, आणि जखमी इसम आहे गोविंद कांबळे। तर शासकीय रुग्णालयात आमचे PSI काळे साहेब आणि त्याचं पथक जाऊन त्या ठिकाणी त्याचा सविस्तर जबाब घेतला आणि त्या जबाबावरून आम्ही पोस्टेला 307 रायटिंगचा गुन्हा दाखल केला आहे। त्यामध्ये जवळजवळ 10 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी आम्ही रात्री 4 जणांना अटक केलेली आहे आणि शांतिनगर परिसरात 4 दिवसापासून आम्ही फिक्स पॉइंट त्या ठिकाणी दिलेला आहे। त्या ठिकाणी बंदोबस्ताला असलेले आमचे कर्मचारी पाशा आणि चौरे त्या ठिकाणी होते। तर पोलीस कर्मचारी चौरे यांच्या फिर्यादीवरून जे लोक दगडफेक केले, रस्त्यावर आले, त्याच्या विरोधात 20-25 जणांच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केला। त्याच्यापैकी 3 आरोपी आम्ही ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे। शांतिनगर और पैलवान टी हाउस के बाजू में एक शासकीय गवर्नमेंट का वो देसी अड्डा है, वहाँ से वो दारू लेके जाते। मगर 4 दिन से मैंने, जैसे मुझे मालूमात हो गया, 4 दिन से मैं पूरा शांतिनगर चेक किया और हर घर में जाके जहाँ जहाँ कोई दारू बेचता है उसके खिलाफ हमने 4-5 कार्रवाई किया और वहाँ 24 घंटा फिक्स पॉइंट लगाया। मैंने भी और डीबी पथक ने भी 2-2 घंटे शाम को 7 से 9 बजे तक वहाँ पेट्रोलिंग की है। माननीय पोलीस अधीक्षक सरांनी भेट दिली, दोन्ही ॲडिशनल सरांनी भेट दिल्या, DYSP स्वतः होते। आता आम्ही त्या ठिकाणी फिक्स पॉइंट RCP नेमणूक केलेली आहे। त्या ठिकाणी आम्ही आता शांततेची कमिटीची बैठक घेऊन त्या एरियात कशी शांतता राहील असे आम्ही जनतेला विश्वासात घेऊन आवाहन करणार आहे।